नमस्कार. बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शावळे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर बघा, आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पॉलिटी आर्टिकल्सचे डेमो दाखवणार आहे. म्हणजे ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं काय ते डेमो दाखवणार आहे. आणि संपूर्ण पॉलिटीचा व्हिडिओ कोर्स जर तुम्हाला हवा असेल, जो की फक्त 18 ते 20 किती 20 तासाच्या वर नाही, संपूर्ण व्हिडिओ कोर्स फक्त 20 तासाच्या आत मी बसवलेला आहे. आणि तो कोर्स उद्यापासून म्हणजे 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस फक्त 135 रुपये त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे. आता 135 का ठेवली हे तुम्ही समजून घ्या. का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. या वर्षीची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती किती आहे? तर 135वी जयंती आहे. त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त याची प्राइस फक्त 135 ठेवली. मूळ प्राइस आपल्या कोर्सची किती आहे? 500 रुपये. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे प्ले स्टोअरवरून, किंवा या नंबरवर तुम्ही संपर्क करा. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल. तसेच याच नावाने आपलं टेलिग्राम पण आहे. ते टेलिग्राम पण बालाजी ट्रिक्स अकॅडमी नावाने टेलिग्राम आहे. ते तुम्ही जॉईन करा. तिथे पण तुम्हाला लिंक मिळेल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक मिळेल. तर आता मी तुम्हाला डेमो दाखवतो की आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं हे डेमो कसा आहे. ट्रिक्स वगैरे तुम्हाला जर आवडल्या तरच तुम्ही घ्या, नाहीतर कुठल्याही प्रकारचा फोर्स हा तुमच्यावर केला जाणार नाही. तर बघा, आता यामध्ये आपण मार्श तत्वाचे काही आर्टिकल पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं त्याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, कलम 39 व आता कलम 39 का घेतलं? कारण यामध्ये भरपूर सब आर्टिकल आहेत आणि यावर आयोगाने या अगोदर भरपूर वेळेस काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणून कलम 39. तर कलम 39 काय? राज्याने अवलंब करायची काही धोरणे दिलेली आहेत 39 मध्ये. म्हणजे राज्याने शासन चालवत असताना अशी काही धोरणं आखली पाहिजे की ज्यानुसार लोकांचं जीवन हे आनंदी झालं पाहिजे, किंवा लोकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारे राज्याने काय केले पाहिजे, तर त्यांचे शासन चालवताना धोरण राबवले पाहिजे. मग त्यामध्ये सब आर्टिकल आहेत, ते आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवणार आहोत. तर बघा, 39 ए मध्ये काय सांगितलं की स्त्री पुरुष यांना उपजीविकेची सुविधा मिळण्याचा अधिकार. स्त्री पुरुष यांना उपजीविकेच्या सुविधा. मग याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की ए फॉर स्त्री पुरुष यांना अन्न मिळण्याचा अधिकार. ए फॉर अन्न. का? कारण बघा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सर्वात महत्वाच्या उपजीविकेची साधने आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं अन्न आहे. मग ए फॉर अन्न असं आपण म्हणू. त्यानंतर बी आहे भौतिक साधनांची सर्वांसाठी विभागणी. मग याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू, बी फॉर भौतिक असं आपण म्हणू याला. बी फॉर भौतिक साधन. या बी ला इंग्लिशमध्ये असं लिहायचं भौतिक. बी फॉर भौतिक साधन संपत्ती. ओके. त्यानंतर सी आहे संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे. सी काय आहे? संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू, सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं आपण म्हणू. काय म्हणायचं? सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं आपण म्हणू. त्यानंतर पुढे बघा, डी आहे डी फॉर स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन. डी मध्ये काय सांगितलं आहे? डी मध्ये सांगितले की स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू, डी फॉर देवाभाऊंनी स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन देण्याचा कायदा करावा. देवाभाऊंनी स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन. किंवा याची दुसरी ट्रिक्स मी अशी केली होती की डी फॉर देना बँक स्त्री पुरुषांना, हे बघा, देना बँक, डी फॉर देना बँक स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन देते. कोण? देना बँक काय करते? स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन देते. त्यानंतर पुढे ई मध्ये सांगितले की कामगार आणि मुलांचे आरोग्य काय करणे? जपणे असं ई मध्ये सांगितलंय. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू की ई फॉर इंजेक्शन लावणे कामगारांना. ज्यावेळेस कामगारांचे आरोग्य बिघडते, कामगार ज्यावेळेस आजारी पडतात, त्यावेळेस त्यांना काय करायचं? इंजेक्शन लावायचं. मग ई फॉर इंजेक्शन असं आपण इथे म्हणू शकतो. त्यानंतर एफ मध्ये सांगितलं आहे मुलांचा मुक्त वातावरणात विकास. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू, एफ फॉर फ्री ठेवणे मुलांना काय करणे? एफ फॉर फ्री ठेवणे मुलांना.
म्हणजेच बच्च्या लोकांना फ्री ठेवायचं. बच्च्या लोकांना फ्री. आता बच्च्या लोकांना फ्री असं का म्हटलं? कारण 42व्या घटनादुरुस्तीने हे ॲड केलेलं आहे. हे ॲप F39F अगोदर मूळ घटनेत नव्हतं. ते 42व्या घटनादुरुस्तीने नंतर ॲड केलेलं आहे. म्हणून एफ फॉर बच्च्या लोकांना हे 42 असं तुम्ही बच्चा लोक म्हणजे 42वी घटनादुरुस्ती असं इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याला. त्यानंतर त्यावर आलेला प्रश्न आपण काय केलेलं आहे, लगेच ते आर्टिकल ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते तर पाहिलेलंच आहे आणि त्यावर आलेले प्रश्न आपण लगेच तिथेच जागची जागीच काय केलेले आहेत, घेतलेले आहेत. बघा, मग घटनेचे कलम 39 मध्ये खालील कशाचा समावेश नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न नीट वाचत जा. कशाचा समावेश नाही असं म्हटलंय, आहे नाही असं नव्हतं, नाही. मग बघा, स्त्री पुरुष समान कामास समान वेतन हे आहे, हे आहे, म्हणजे याचा समावेश आहे. पण आपल्याला कशाचा नाही म्हटलंय, म्हणजे एचा तर आहे. त्यानंतर ग्रामपंचायत संघटन, तर ह्या बीचा समावेश नाही. मग बीचा समावेश नाही, कारण ग्रामपंचायत संघटन हे 40 मध्ये ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे पण नाही, हे 38 मध्येच आहे. आणि स्त्री पुरुषांना उपजीविकेचे पुरेसे साधन हे आपण पाहिलं आहे 39A मध्ये पाहिलेले आहे. कारण ए फॉर अन्न वस्त्र निवारा, सर्वात महत्वाची उपजीविका काय आहे, अन्न. आणि हे जे ए आहे हे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन हे आपण 39D मध्ये पाहिलंय. कारण डी फॉर देना बँक स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन देते, अशी आपण त्याची ट्रिक्स पाहिलेली आहे. आणि समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे कलम 38 मध्ये आहे. ओके, त्यानंतर पुढे बघू. हा, आता 39 कॅपिटल ए पाहायचं आहे. आता आपल्याला आपण ते ABCD स्मॉल पाहिले ए पर्यंत, आता 39 कॅपिटल ए पाहायचं आहे. तर 39 कॅपिटल ए हे पण मूळ घटनेमध्ये नव्हतं, हे सुद्धा 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केलेलं आहे नंतर. तर 39 कॅपिटल ए मध्ये काय सांगितलंय, समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला. बघा, समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला, आणि हे पण 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केलेलं आहे. मग याची ट्रिक्स बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की ए फॉर ॲडव्होकेट लोक कायदेशीर सल्ला देतात. ए फॉर ॲडव्होकेट लोक काय करतात, कायदेशीर सल्ला देतात. बघा, कायदेशीर सल्ला आपल्याला कायदेशीर सल्ला कोण देतात, तर ॲडव्होकेट लोकच देतात. म्हणून हे ए फॉर ॲडव्होकेट असं म्हणून ए फॉर ॲडव्होकेट लोक कायदेशीर सल्ला देतात. त्यानंतर पुढे यामध्येच खाली 40 कलम दिलेले बघा. कलम 40 काय, तर कलम 40 आहे ग्रामपंचायतीचे संघटन. बघा, कलम 40 काय म्हणत आहे, कलम 40 म्हणत आहे ग्रामपंचायतीचे संघटन. मग याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की 40 गाव ग्रामपंचायत म्हणू आपण याला. काय म्हणायचं, 40 गाव ग्रामपंचायत म्हणून. कलम 40 काय म्हणत आहे, ग्रामपंचायतीचे संघटन. ओके, ग्रामपंचायतीचे संघटन. तर मग याला काय म्हणू आपण, याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू 40 गाव ग्रामपंचायत. काय म्हणायचं, 40 गाव ग्रामपंचायत. ओके, 40 गाव ग्रामपंचायत असं आपण त्याला म्हणू. मग त्यावर आलेला PIQ बघा, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय घटनेच्या रिकामी जागा अनुच्छेदात आहे, गट ब 24. तर मग कोणता अनुच्छेद आहे ते, तर कलम 40. बघा, ग्रामपंचायत संघटन हा विषय घटनेच्या कशात आहे, मग तर कलम 40 मध्ये आहे. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. बघा, 41 42 हे बघा, 42 काय डिलिव्हरीचा आहे. मग 42 म्हणजे बेळगाव जिल्हा रुग्णालयाने उत्तम डिलिव्हरी केल्यामुळे माता मृत्यू दर 0वर आला, असं काही पण तुम्ही ट्रिक्सनुसार त्याला लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 43A, त्यानंतर 43B मध्ये काय सांगितलंय, सहकारी सोसायटी स्थापन करणे. 43B मध्ये काय सांगितलंय, सहकारी सोसायटी स्थापन करणे. 97 घटनादुरुस्ती 2011 ने ऍड केलेलं आहे. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलंय, बी फॉर बापू सहकारी सोसायटी सत्यानाड्याला यांनी स्थापन केली. कोणी, सत्यानाड्याला यांनी बी फॉर बापू सहकारी सत्यानाड्याला यांनी एक सहकारी सोसायटी स्थापन केली आणि तिला नाव दिलं बापू, म्हणजे गांधीजींचं नाव दिलं, महात्मा गांधी यांचं नाव तिला दिलं. मग बी फॉर बापू असंच का म्हटलं मी, कारण बी फॉर बापू येतं आणि बापूंनाच आपण महात्मा गांधी म्हणतो. कारण हे जे 43B आहे हे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे. काय आहे, गांधीवादी. बघा, मार्गदर्शक तत्वाचे प्रकार आहेत पडलेले आहेत. एक गांधीवादी आहे, काही गांधीवादी आहेत, काही उदारमतवादी आहेत आणि काही सामाजिक आहेत. तर ते जे 3 प्रकार पडलेले आहेत त्या 3 प्रकारापैकी 43B हे गांधीवादी मार्गदर्शक तत्वाअंतर्गत येतं आणि त्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत.
आणि गांधीवादी महाराष्ट्र तत्वे कसे लक्षात ठेवायची त्याची पण आपण ट्रिक्स संपूर्ण त्या व्हिडिओ कोर्समध्ये घेतलेली आहे. त्यामुळे गांधीवादी महाराष्ट्र तत्वे तुम्हाला कधी कन्फ्यूज होणार नाही, कारण त्यावर मागची जी 7,500ची क्लर्क होती मेन्स, त्या मेन्सला विचारलेला आहे. तुम्ही प्रश्न पाहू शकता. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. बी फॉर बापू सहकारी सोसायटी स्थापन करणे कोणी केली तर सत्या नाडेला यांनी केली. मग सत्या नाडेलाच का म्हटलं? कारण सत्या म्हणजे 97, कारण ही 97 घटनादुरुस्तीने केलेली. हे जे आर्टिकल आहे 43B हे किती घटनादुरुस्तीने केलेलं आहे? तर 97 घटनादुरुस्तीने ऍड केलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे 47 मध्ये काय सांगितलं बघा. 47 आहे, यावर पण प्रश्न आलेला आहे. 47 आहे, सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवून जीवनमान दर्जा चांगला ठेवणे दारूबंदी. बघा 47 काय म्हणत आहे? सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवून जीवनमान दर्जा चांगला ठेवणे दारूबंदी वगैरे हे कलम 47 मध्ये सांगितलेलं आहे. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे, डी फॉर दारू आणि जी फॉर गांजाबंदी. सरकारने गांजावर सरकारने बंदी घालून लोकांचं आरोग्य सुधारणे. डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी असं आपण म्हणू. का? कारण दारूचा डी एबीसीडी नुसार 4 नंबरला येतो आणि गांजाचा जी एबीसीडी नुसार 7 नंबरला येतो. मग 4 आणि त्यावर 7 किती झाले? 47. म्हणून कलम 47 तुम्ही अशा प्रकारे इथे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बाकी पुढे हे त्यावर आलेले प्रश्न पण आहेत, ह्या जोड्याला तुम्ही लावून घ्या. 49 राष्ट्रीय स्मारके वगैरे. बघा हे आपण महाराष्ट्र तत्वे कुणाकडून घेतले काय हे संपूर्ण आपण डिटेल कव्हर केलेलं आहे कोर्समध्ये. आता हे डेमो व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व सांगणं शक्य होणार नाही. कलम 50 बघा. कलम 50 आहे, कार्यकारी व्यवस्था आणि न्याय व्यवस्था एकमेकांपासून अलग ठेवणे. मग याची ट्रिक्स काय केलेली आपण? किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं. कोणाला? कार्यकारी व्यवस्थेला किंवा न्यायव्यवस्थेला. न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं. किती? किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं. त्यानंतर 51 आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा कायम ठेवणे वगैरे हे तुम्ही पाहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा आपला डेमो व्हिडिओ होता. हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असा ट्रिक्स संपूर्ण कोर्स हवा असेल तर 3 दिवस प्राइस फक्त 135 रुपये आपण ठेवलेले, त्याचा अवश्य लाभ घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.